छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, आझाद अबुल कलाम साहब, संत भगवान बाबा, संत सेवालाल महाराज आणि ज्यांची प्रेरणा घेऊन मी लढतो ते असे माझे गुरु कर्मवीर एकनाथरावजी आवाड साहेब, या सर्व महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन। आज जो मोर्चा इथं निघालेला आहे त्यामध्ये खरं योगदान आमच्या विधानसभाचे अध्यक्ष विलासजी कारके, तालुका प्रमुख महादेवजी आवाड, अरुणजी आवाड, परमेश्वरजी भाऊ उजगरे, लक्ष्मण आवाड, पिंटू आडागडे, आमची सर्व वरवणीची टीम, सर्व टीम, आमचे राजेश भाऊ उजगरे देखील इथं विचार मंचावरती उपस्थित आहे। सर्व सगळ्यांचे नाव घेत नाही, सर्व नेते, जमलेल्या भावा आणि बहिणींनो, आझाद क्रांती सेनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक नवीन चळवळ उभा करण्याचा आमचा मानस आहे। आझाद क्रांती सेनेला महाराष्ट्रात जन्म का घ्यावा लागला? तुमच्या सारखा मी देखील खेड्यातून आलेला कार्यकर्ता आहे, खेड्यातून रस्त्यावरची लढाई लढणारा कार्यकर्ता, आणि मग हे लढाई जर बुलंद करायची असेल तर मला आज तुमच्याकडून शब्द पाहिजे, तुम्ही देणार आहात का नाही हे मला सांगा। आझाद क्रांती सेनेची लढाई जर बुलंद करायची असेल तर माझ्या समाजाला आज मी एक भीक मागणार आहे। तुमच्या सगळ्यांच्या घरातलं एक एक वर्ग मला माझ्या ताब्यात द्या, त्याच महाराष्ट्रात, या महाराष्ट्रात या समाजाकडे कुणी डोळे वटारून बघणार नाही, चळवळ उभा करणार आहे। मला काही कार्यकर्त्यांनी सांगितलं कुणी आले नाही, कुणी गेले नाही, खचायचं अजिबात नाही। महादेव भाऊ, विलासराव, पिंटू भाऊ, गुल के साथ नहीं चल सकते हैं कि कांटे गुल के साथ नहीं चल सकते हैं, बुज़दिल गुल के साथ नहीं चल सकते हैं। रास्ते में जो छोड़ गया उसे जाने दो, अरे रास्ते में समाज को जो छोड़ गया उसे जाने दो। सभी रावण के साथ नहीं चल सकते हैं, सभी रावण के साथ नहीं चल सकते हैं। म्हणून या महाराष्ट्रामध्ये आझाद क्रांती सेनेच्या माध्यमातून मी समाजाला एक वचन देणार आहे, तुम्ही फक्त सोबत चला। तुमच्यावरती जर अन्याय झाला तर राजेश घोडे सगळ्यात पुढे छातीवरती गोळ्या घ्यायला असेल, सगळ्यात पुढे। आम्ही जी मागणी करतोय ही मागणी आमची आजची मागणी नाही हे मित्रांनो लक्षात घ्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून या देशात
प्रशासनामध्ये बसलेले लोक ऐकत असतील तर ऐका. 1947 ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाची फाळणी झाली. फाळणीमध्ये काय झालं? पाकिस्तान वेगळा झाला आणि पाकिस्तान वेगळा झाल्याच्या नंतर पाकिस्तानला काय दिलं तर पाकिस्तानला सांगितलं इथून पुढची जमीन तुमची आणि इथून पुढची जमीन आमची म्हणजे भारताची. मग मला या देशाच्या सत्तेवर बसलेल्या लोकांना विचारायचं आहे, अरे तुम्ही पाकिस्तानला जमिनीचा तुकडा दिला, या देशातल्या दलितांना तुम्ही काय दिलं? सवालाचा जबाब द्या, सवालाचा जबाब द्या. आम्हाला तुम्ही काय दिलं? आम्हाला आमचा जर माणूस मेला तर त्याला पुरायला 2.5 हात जमीन या देशात आम्हाला मिळत नाही. ही कसली विषमता आहे, कसला अन्याय आहे. आणि मग या विषमतेच्या विरोधात तुम्ही बंद करणार आहात का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला बंद करावा लागेल. मागून काय मिळत नाही तुम्हाला लढावं लागेल. म्हणून इथले तहसीलदार असतील तर मला तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब, तुम्ही फायलीवर सह्या करता, कितीतरी प्रोजेक्ट तयार करून देता. अरे गायरान जमिनीच्या नावावर करायला सही करताना तुमच्या काय हाताला लकवा भरतो का लकवा? या गोरगरिबांना का तुम्ही जमीन देत नाहीये? म्हणून इथल्या सरकारला आमचं सांगणं आहे, तुम्हाला आम्हाला गायरान जमीन द्यायची नसेल तर नका देऊ. आमचं काय म्हणणं, आम्हाला जमीन द्यायची नसेल तर देऊ नका. मग जमीन जर तुम्ही देणार नसाल तर अगोदर या देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीचं राष्ट्रीयकरण करा, सगळ्या जमिनीचं राष्ट्रीयकरण करा, करा सगळ्या जमिनीचं राष्ट्रीयकरण. आहे का तुमची हिंमत? 1,000 एकर जमिनीवर बसलेल्या काही अवलादी ढेकणं चालेल, रक्त पिऊन पिऊन ढेकण्यासारखे फुगले. 1,000 एकर जमीन यांनी काहींच्या माईच्या पोटातून आणल्या काय जमीन? 500-500 एकर जमीन मोठमोठ्या होत्या. कुठून आले यांच्याकडे 1,000 एकर जमिनी? यांनी यांच्या माईच्या पोटातून जमीन आणलेली नाही. ही जमीन निसर्गाची आहे. या देशाच्या मी नागरिक आहोत. या देशात जेवढा तुमचा जमिनीवर अधिकार आहे तेवढाच आमचा देखील या जमिनीवर अधिकार आहे. म्हणून आमची लढाई आहे, म्हणून आमची लढाई. वेगवेगळे निर्णय झाले, शासन निर्णय, भरपूर निर्णय झालेले. किती निर्णय तुम्हाला सांगायचे? एवढे निर्णय झालेले. आणि मग शासन निर्णय झालेले असताना आजही आमच्या लोकांना अतिक्रमण धारक का म्हटल्या जात आहे? तर शासन निर्णय झाले परंतु शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. आणि ती अंमलबजावणी न करता तुम्ही आमच्या ताब्यातल्या गायरान जमिनी काढून घ्यायला आलात तर हिशोबाने या. ही लोकले अवघड आहे. आलात तर हिशोबाने आले अवघड आहे. पायावर आलात तर पुन्हा पायावर जाताल का नाही माहित नाही. हे लोकांना हे दलित आहे. या देशाचं संविधान आमच्या बापांनी दिलं आहे. संविधान देत असताना बाबासाहेबांना सांगितलं सलंग या देशातल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आणि तो जर न्याय मिळणार नसेल तर आम्ही तुम्हाला देखील खुर्च्यावरती बसू देणार नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणून मित्रांनो, मला तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे कि अजब से आग सीने में लगाए फिर रहा हूं, कि अजब से आग सीने में लगाए फिर रहा हूं, मैं इस गायरान की मिट्टी को सर पे लगाए फिर रहा हूं. 2 गज जमीन भी दफनाने नहीं मिलती हमें, 2 गज जमीन भी दफनाने नहीं मिलती हमें. अरे मैं तो सर पे कफन बांध के फिर रहा हूं, कफन बांध के फिर. म्हणून तुम्ही भेडवण्याची याची भाषा अजिबात करायची नाही, धमक्याची भाषा करायची नाही. आम्ही जर आझाद क्रांती सेना घाबरणारी असती तर घराच्या बाहेर आली नसती. राजेश घोडे घरामध्ये बसला असता.
मी माझ्या समाज बांधवाला आजच सांगतो, मी ही लढाई चालवत असताना मी जेलमध्ये गेलो तरी चालेल, मी मेलो तरी चालेल, मी मेल्याच्या नंतर माझ्या कपाळवर सुद्धा निळा टाका हे सांगण्यासाठी मी गाव आलो, हे सांगण्यासाठी मी माझ्या कपाळवर सुद्धा निळा टाका ही बाबासाहेबांची चळवळ आहे. आम्हाला सांगतात कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे, आम्हाला सांगते कायदा आणि सुव्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे सांगणाऱ्यांनो. कायदा आणि सुव्यवस्थेची व्याख्या मला सांगा, काय व्याख्या आहे? सुव्यवस्था म्हणजे कोणती व्यवस्था? सुव्यवस्था म्हणजे चांगली व्यवस्था. चांगली व्यवस्था म्हणजे कोणती व्यवस्था? आमच्याकडे 1000 जमीन आहे ती तशीच राहू द्या, आमच्याकडे माडी ती आमची माडी तशीच राहू द्या, आमच्याकडे मोठमोठ्या गाड्या त्या गाड्या तशाच राहू द्या, आमच्याकडे बंगले ते बंगले तसेच राहू द्या, आमच्या आमदारक्या खासदारक्या आहेत आमच्या त्या तशाच राहू द्या. तुमच्याकडे झोपडे आहे तुम्ही झोपड्यातच राहा, तुम्हाला गायरान नाही तुम्ही तसेच मरा, तुम्ही मेल्याच्या नंतर पुरायला देखील तुम्हाला जमीन नाही तुम्ही तसेच मरा, तुम्हाला खायला भाकर नाही तुम्ही तडफडून मरा, दवाखान्यात जायला पैसे नाहीत म्हणून तुमचे माणसं मरू द्या. या व्यवस्थेला जर तुम्ही सुव्यवस्था म्हणत असाल तर या व्यवस्थेच्या पेकडात नाता घालून या तरुण कार्यकर्त्यांना बाबासाहेबांच्या क्रांतीचा विचार आजाद क्रांती सेना म्हणून तुम्हाला हक्काधिकार मिळवून घ्यायचे असेल तर काय करावं लागेल की मौसम के साथ साथ बदलता हुआ रखो. तुम्हाला स्वतः तुमच्यासाठी म्हणतोय मी, मौसम बदलल्याच्या नंतर आपण देखील बदललं पाहिजे. मौसम के साथ साथ बदलता हुआ रखो, हिम्मत का पेड़ फलता फूलता हुआ रखो, ठंडे पड़ेंगे हौसले दुश्मन के खुद ब खुद, ठंडे पड़ेंगे हौसले दुश्मन के खुद ब खुद, तुम बस रगों में खून उबलता हुआ रखो, तुम बस रगों में खून उबलता हुआ रखो. लढाई जर लढवायची असेल तर तुम्हाला तुमचं रक्त ज्वलंत ठेवावं लागेल. तुम्ही मला तुमच्या समाजाचा सेनापती घोषित केला, मग सेनापतीचं काम काय? घरात बसणं नाही, तुमच्या समाजाचा सेनापती म्हणून रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक अडचणी काढून टाकण्याचं काम राजेश घोडेचं आहे. अंगावर शस्त्राचे वार झाले तरी चालतील, छातीवरती कोणीचे वार झाले तरी चालते, पण समाजासाठी एक चांगला रस्ता निर्माण करून समाजाच्या रस्त्यातल्या अडीअडचणी बाजूला सारून एक चांगला रस्ता निर्माण करण्याचं काम येणाऱ्या काळात आझाद क्रांती सेना करणार आहे. म्हणून तुम्हाला आझाद क्रांती सेनेला ताकद द्यावं लागेल, ताकद द्यावं लागेल. आता काही लोक चालले रोखा, अरे कशामुळे रोखा? आणि तुम्ही मला रोखला, मला? अरे जिसने तलवार के वार झेले हो उसे रोकने वाला माइकल लाल पैदा होने वाला है, उसे कोई रोक नहीं सकता. हे वादळ आहे, हे वादळ आहे. म्हणून सरकारमध्ये बसलेल्या सगळ्या तहसीलदार असेल कलेक्टर असेल यांना मला सांगायचं आहे की बाबांनो, आमच्या नावावर जमीन झाली नाही त्याचं कारण आहे महसूल यंत्रणेने जे काम करायला पाहिजे होतं ते काम केलेलं नाही. तुम्ही या जमिनीला जमिनीचा तुकडा म्हणून बघत असाल, आम्ही या जमिनीला जमिनीचा तुकडा म्हणून बघत नाही. तर ही आमची इज्जत आहे, आमची लढाई आत्मसन्मानाची आहे, आमची लढाई ही बाबासाहेबांची लढाई आहे. म्हणून या लढाईला तुम्ही असं तसं समजू नका. तुम्ही जमिनी देताय. आता तुम्हाला दुसरं सांगतो,
कलेक्टरकडे माहितीचे पत्र आलेले आहे, त्यांना माहिती मागवलेली आहे आजची स्थिती काय आहे हे सांगा म्हणून हे पत्र आलेले आहे। आणि प्रत्येक कलेक्टरला सांगितलेलं आहे की माहिती काय ती कळवा, परंतु इथल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या कलेक्टरांनी आणि आपल्या औरंगाबादच्या संभाजीनगरच्या महसूल यंत्रणेने सगळे पत्र दाबवून टाकली आहे। कारण त्यांना या जमिनी दलितांच्या ताब्यातल्या जमिनी, आज जर त्यांनी हा अहवाल दिला की या सगळ्या जमिनी दलितांच्या ताब्यात आहेत तर एकही इंच जमीन जाणार नाही, परंतु तसा अहवाल हे तयार होऊ देत नाहीये, हे लक्षात घ्या। तसा अहवाल हे तयार होऊ देत नाहीये। आमच्या ताब्यातली आता आमची साळंब्याची जमीन आहे परमेश्वर भाऊची 30 वर्षाचे झाड त्या जमिनीमध्ये आहे, 30 वर्षाचे झाड। हा आमचा पुरावा आहे, हा आमचा पुरावा आहे। म्हणून प्रशासनाला माझी एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या। लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार, पोलीस नेताचे बात कुठल्या गायरनात जायचं नाही, मी आता पोलिसला सांगतोय। आणि जर तुम्ही गेला तर तुम्हाला बाबासाहेबांचा कायदा काय असतो मग मी नंतर सांगेन कायदा काय। आमच्या अंबेजोगाईमध्ये आमच्या माय मावल्यांना तुम्ही मारला, म्हाताऱ्या बायांना तुम्ही मारला, आमच्या माय मावल्याच्या इज्जतीवरती हात टाकला, हे लक्षात घ्या। हे काम महसूल यंत्रणेचं पोलीस प्रशासनाचं काम नाही आहे। ज्या वेळेस तिथं काय घडल त्याच्यानंतर तुम्ही जा, अगोदर तुम्ही अजिबात त्या बंदुका घेऊन आणि त्या काठ्या घेऊन आणि ते तसले ड्रेस घालून आमच्या लोकांना भेडवायसाठी गायरनात जायचं नाही। मला माहिती मिळाली की पोलीसवाले गायरनात गेले। तुमचं काम आहे बाबा होते, काय काम आहे तुमचं तिथं? तुमचं काम काय? आयपीसी सीआरपीसी करतोय का नाही? शिकून येईल आता आयपीसी सीआरपीसी नाही राहिला, आता BNS आला। ज्या वेळेस काय तिथं काय क्रिमिनल ऍक्टिव्हिटी काय होईल का तुम्ही जाता कशाला? म्हणून महसूल यंत्रणेला सुद्धा आमचं सांगणं आहे, एकाही गाळ्यातली जमीन आम्ही तुम्हाला देणार नाही। म्हणून तुम्हाला जर जमीन घ्यायची असेल तर मोठमोठ्या देवस्थानाकडे 200-200 एकर जमीन आहे, अरे तिकडे जा ना बाबा हो, यांच्याकडे काय गरीबांकडे काय? आता आम्हाला माहिती मिळाली की आमच्या पारधी समाजाला तिकडं मारलं, त्यांच्या ताब्यातली जमीन घेतली। आता सांगितलं आमच्या सोबत पारध्याचं बी पोरग कुठे माहिती का? उभा टाका भाऊ, उभा टाका, या पुढं। ही लढाई एकट्याची नाही आहे, आपल्या सोबत सगळे। आणि मला वाटतं ह्यांना माहित नाही पारध्याकडे गलुरी असते, गलुरी। हा तिला अवघड कार्यक्रम आहे, तुम्ही असा अन्याय करू नका। तुम्ही मोठमोठ्या प्रस्थापितांचे अतिक्रमण आहेत, सरकारी ग्रामपंचायत मध्ये अतिक्रमण आहेत, नगरपालिकामध्ये अतिक्रमण आहेत, तुम्ही त्यांचे अतिक्रमण काढत नाही पण गरिबांचे अतिक्रमण काढताय। आणि आम्हाला अहवाल काय दिला जातोय की जगपाल सिंग वर्सेस पंजाब स्टेट मध्ये सांगितलंय की गायरान जमिनी ताब्यात घ्या। जगपाल सिंग वर्सेस पंजाब स्टेटनं सांगितलंय की जमिनी ताब्यात घ्या। अरे जरा खालचं बी वाचा ना, खाली काय सांगितलंय, जरा गिन्यानं जाग्यावर ठेवा, खालचं वाचा, त्याच्यामध्ये सांगितलंय जर दलित उपेक्षित आणि भूमिहीनाच्या ताब्यात जर जमीन असेल तर त्यांना सोडून दबंग मसल पॉवर आणि मनी पॉवरवाल्या लोकांनी जर जमिनी ताब्यात घेतल्या असतील तर त्यांचं अतिक्रमण निष्कासित करा, दलितांचं अतिक्रमण निष्कासित करा, हे सांगितलेलं नाही, हे लक्षात घ्या। आम्ही तुम्हाला काय देतो देखील आवाज देतो, ही जमीन आज नाही आहे, 40-40 वर्षापासून या लोकांच्या ताब्यात जमीन आहे। घराखालच्या जागा नावच्या करण्याचा 2003चा GR, 2011चा शासन निर्णय, 2018चा शासन निर्णय, 2022चा शासन निर्णय। अरे किती सांगू तुम्हाला शासन निर्णय, किती सांगू? मग का तुम्ही अन्याय करता आमच्या लोकांवरती? तुम्हाला काय वाटतं यांचा आवाज उचलणारा कोणी नाही? अरे आम्ही मिळत तरी पाहिजे, पण यांचा आवाज आम्ही उचलल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या। दलितांना जाणून बुजून या देशामध्ये टार्गेट करताय, जाणीवपूर्वक। किती शासन निर्णय तुम्हाला सांगायचं? हे शासन निर्णय नाही, हे तुम्हाला कळत नाही, याचा अभ्यास
याचा सगळा अभ्यास आहे. कुण्या आमदाराच्या म्हणण्यावर, कुण्या खासदाराच्या म्हणण्यावर, कुण्या मंत्र्याच्या म्हणण्यावर तुम्ही जर हे करत असाल तर हे तुम्हाला सांगतो, हे तुमच्यासाठी चांगलं नाही. तुम्ही या गोर गरिबांचा पाप पाप लागेल तुम्हाला ह्या अशा पद्धतीने वागताना. तुमचे बायको लेकरं कुठे बी ऍक्सिडेंट मध्ये जाऊन काही होईल असं करा तुम्ही. म्हणून मला एवढं सांगायचं समाज बांधवांना, आता तुमच्यासाठी कोण लढण का लढणार नाही मला माहित नाही. तुमचा आवाज बुलंद करण्यासाठी कोण रस्त्यावर येईल का नाही मला माहित नाही. आता कुणाची वाट बघू नका. गावागावात एक एक राजेश घोडे तयार करा. गावागावात घोडे लावासाठी घोडे तयार करा. एक एक तयार करा. कोण लढण नाही लढण मला माहित नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुठल्या परिस्थितीत आम्ही आमच्या ताब्यातली जमीन देणार नाही हे सरकारला सांगण्यासाठी आलो आहे. आता सरकारमध्ये असणारा तो शिंदे मुख्यमंत्री होता, काय म्हणला, आम्ही गायरान जमीन ताब्यात घेणार नाही. आता काय झालं बाबा तुला? आता काय झालं तुला? तू मुख्यमंत्री असताना तू सांगितलं की आम्ही गायरान जमीन ताब्यात घेणार नाही आणि आता तुम्ही गायरान जमीन ताब्यात घ्यायचं आहे. मग काय आम्हाला काय चोऱ्या करायला लावायचं का? नाहीतरी आमच्या कपाळावर होताच ना शिक्का असा मारलेला गुन्हेगारी जमात. अरे कसं तरी ते काढून गायरान काढून आम्ही आमच्या पोटाला पोटभर खातोय. तुम्ही ही जर जमीन काढून जर आमच्या ताब्यातली घेतली तर तुम्हाला आम्ही घरात काय झोपू देतो का? मग कसं होईल? मग कसं होईल? तुम्ही जर आमची जमीन आमच्या ताब्यातली काढून घेतली, ही माणसं जर उपाशी मरायला लागली, म्हणून मला समाजाला सांगायचं आहे, अजिबात घाबरायचं नाही. मरण नाही ते आलं तर आताही येईल, उद्याही येईल आणि कधीही येईल. जर तुम्हाला कोणी खाऊ देत नसेल आणि